कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी आज विधान भवनात याच खोडशी धरणाच्या संदर्भात आवाज उठवला आणि 1867 आलेलं हे खोडशी धरण सध्या काय परिस्थिती मी तुम्हाला दाखवणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघताय की खोडशी धरणामध्ये या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे या ठिकाणी 1995 सालापासून हे खोडशी धरण व्हावं यासाठी प्रयत्न झाले, मात्र या धरणाचं काम अजूनही अपूर्ण आहे। तर आत्ताची परिस्थिती काय मी तुम्हाला दाखवण्या अगोदर अतुल भोसले आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी विधान भवनात नक्की काय मागणी केली ही अगोदर बघूया, म्हणजे आपल्याला पुढचा विषय आपल्याला घेता येईल। खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये एक महत्त्वाची समस्या आहे की 1867 साली खोडशीचा बंधारा हा ब्रिटिशांनी निर्माण केला होता। आता 1867 साली हा जो बंधारा निर्माण केला होता हा 1867 पासून आजपर्यंत काम करताना आपल्याला दिसतो। हा बंधारा साधारण कृष्णा कालव्याच्या पाठीशी आहे आणि 87 किलोमीटरचा कृष्णा कालवा हा बंधाऱ्याच्या समोर आहे। आता कृष्णा कालव्याच्या पायथ्याशी एक नवीन गेटेड बंधारा तयार करण्याचं काम 1985 साली करण्याचा राज्य सरकारने प्रयत्न केला। अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं एका गोष्टीची माझ्या मनामध्ये खंत आहे की 1985 पासून ते 2026 पर्यंत 41 वर्षामध्ये ह्या बंधाऱ्याचं काम पूर्ण होऊ शकलेलं नाही। 80% काम पूर्ण झालेलं आहे, अजून देखील 20% काम अपूर्ण आहे। आता ह्या कालव्याद्वारे 4 तालुक्यांना पाणी देण्याचं काम हे होतं। त्याच्यामध्ये कराड तालुका आहे, वायवे तालुका आहे, पलूस तालुका आहे, तासगाव तालुका आहे आणि मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होते, पाणी वाया जातं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं ह्या बंधाऱ्याचं आणि कालव्याचं काम हे करणं अत्यंत गरजेचं आहे। त्याच्यासाठी आम्ही राज्य सरकारकडे देखील विनंती करत आहोत की हे सगळी कामं आपल्याला भविष्य काळामध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थानं या 87 किलोमीटरचं जर का आपण बायफर्केशन केलं तर आम्ही एक नियोजन असं आखलेलं आहे की साधारण पाटबंधारे विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी, जलसंपदा विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपण त्याच्यामधनं योग्य ते नियोजन करण्याच्या बाबतीमधल्या सूचना आधी लोकप्रतिनिधी म्हणून दिल्या होत्या आणि त्या सूचनेच्या नुसार आमच्या असं लक्षात आलेलं आहे की पहिला टप्पा जो आहे तो 1 किलोमीटर पासून 5 किलोमीटर पर्यंत आपल्याला कॉन्क्रीट बॉक्सचा करणं गरजेचं आहे आणि 5 किलोमीटर पासून साधारण 76 किलोमीटर पर्यंत आपल्याला कॉन्क्रीट लाइनिंग करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष पाईप्स टाकणं गरजेचं आहे। हे खोडशी धरणचं काम 80% पूर्ण झालेलं आहे, मात्र अजूनही 20% काम बाकी आहे आणि शासनानं यासाठी निधी द्यावा अशी मागणी आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी विधान भवनात केली। महत्त्वाची अतुल बाबांची मागणी काय आहे तर हे दुरुस्ती व्हावी, इथून या ठिकाणाहून 87 किलोमीटरचा जो कृष्णा कालवा जातो हा कॉन्क्रीटीकरण व्हावा। याचबरोबर महत्त्वाची मागणी काय तर जो बंदिस्त मग कॉन्क्रीट करून आणि बंदिस्त स्वरूपात या ठिकाणचा कॅनल जावा, कारण अनेक ठिकाणी गळती आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल ती गळती मुळे पाणी गळती होते। याचबरोबर हा कॅनल जर बंदिस्त स्वरूपात जर गेला तो तर याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होईल आणि हा फायदा मिळवून घेण्यासाठी शासनानं सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी देण्याची गरज आहे। मात्र गेली अनेक वर्षानुवर्ष या खोडशी धरणाकडं दुर्लक्ष झालं होतं, मात्र आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या रूपानं हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे। आता विधानमंडळाच्या या मागणीनंतर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। विकास भोसले, यशवंत नगरी, कराड।